मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. आणि बघा, आता यूट्यूब सगळे नवीन जे यूट्यूब चालू करणार आहेत त्यांच्यासाठी मी खास म्हणेल की आपण यूट्यूब चालू करायचं आहे आणि रोजचे रोज व्हिडिओ टाकायचे. म्हणायचं नाही असं की मी आज व्हिडिओ टाकला, उद्या टाकू का नाही, परवा टाकू का नाही, किंवा मला आज वेळच नाही भेटला आणि परवा, म्हणजे असं आज टाकला की नंतर माहित नाही कधी टाकणार किंवा काय, असं नाही करायचं. यूट्यूब चालू केलंय ना आपण, आपल्याला सक्सेस व्हायचंय ना. आता जर सक्सेस व्हायचं म्हणलं, माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं, म्हणजे जगातल्या प्रत्येकाचं होऊ शकतं याची मला आता गॅरंटी झाली आहे. कारण काय माहितीये का, यूट्यूबला मी तर कधीच माझं यूट्यूब चॅनल असेल 5-6 वर्ष आधीचं असेल, आणि ते काय नंतर मी पण असंच कधी व्हिडिओ टाका, कधी नाही टाका, कधी टाका, कधी नाही टाका, असं करत होते. पार्लर असल्यामुळे हा बाबा मेकअपचे टाकलेत, याचे टाकलेत, त्याचे टाकलेत, किंवा काही 10-100 कामच केले मेकअपचे, तर त्याच्यातून एखादा मी व्हिडिओ टाकायचे. कारण काय, एवढं व्हिडिओ प्रत्येक कामाचं मी टाकत पण नव्हते. हेअरकटला मी म्हणते दिवसातून 12-13 तास मी बिझी राहायचे हेअरकटमध्ये. एखादा हेअरकट वाटलं तर टाकायचा. असं जर मी प्रॉपर जर व्यवस्थित करत गेले असते तर माझं चॅनल म्हणून त्यांना कधीच मॉनिटाईज होऊन मी तर खूप पुढे गेले असते. आता वाटतंय, आता वाटून काय फायदा, कारण त्यावेळेस मला यूट्यूबचं एवढं माहिती पण नव्हतं. मी लक्ष पण दिलं नाही की 4000 घंटे वॉच टाईम पाहिजे किंवा 1000 सबस्क्रायबर पाहिजे, आणि हे खूप उशिरा माहीत झालं. किंवा जाऊ दे, त्याच्यामधला यूट्यूबचा इंटरेस्ट असा वाढत गेला असं समजा. कारण प्रत्येकजण आज यूट्यूबवर काम करते, आणि जे नवीन आहेत त्यांना फक्त खूप प्रॉब्लेम येतात शिकायला की यूट्यूब नेमकं काय आहे, यूट्यूबवर व्हिडिओ कसे टाकायचे, व्हिडिओ शूट कसे करायचे. बरं, शूट केल्यानंतर ते टाकायचे म्हणजे आपण मी तर असेच टाकत होते. त्याला नाही टायटल, नाही डिस्क्रिप्शन, नाही टॅग, काहीच नाही. खूपच बिंदास, म्हणजे मनाला वाटलं म्हणून व्हिडिओ टाकला, असंच चालू होतं माझं तर. आणि ज्यावेळेस मला कळालं की व्हिडिओ टाकताना बापरे अशा पद्धतीने टाकावा लागतो, त्यावेळेस मला एवढं अवघड आहे, आता तर टाकायचंच नको असं वाटलं. किती अवघड आहे व्हिडिओ शूट करा, नंतर ते टाकताना पण त्याला थंबनेल बनवा, टायटल टाका, डिस्क्रिप्शन टाका, टॅग लावा. म्हणजे हे काय काय भानगड, हे खूप मोठं जग आहे असं वाटायचं. हे खूपच मोठा एक मी म्हणते ना अवघड तरी त्याच्यात पडा. एक व्हिडिओ घ्या त्याच्यात पडा, ते सगळे स्टेप्स आपण क्लिअर करा आणि मग त्याच्यात पडा, असं झालं होतं. प्रत्येकाचंच तसं होतंय ना. कारण नवीनचं यूट्यूब चालू केलं ना म्हणते ना, ते भयानक डोकं खातं. बापरे, आता व्हिडिओ शूट केला, आता कसं टाकणार, त्याला टायटल काय लावू, त्याला डिस्क्रिप्शन काय लावू, त्याला थंबनेल कसं बनवू. थंबनेल तर मी किती हुशार शिकले माहिती आहे का तुम्हाला. नाही तर माझं चालूच होतं आपलं, व्हिडिओ करा टाका, व्हिडिओ करा टाक. हे बरोबर आहे ना, सगळ्यांनाच असं वाटतं. आणि जे सिनियर आहे ना त्यांना वाटतं बा आम्ही थंबनेल केलं. अरे करणारच तुम्ही, आता एवढे वर्ष झाले याच्यामध्ये काम करतायत. आणि आमच्यासारख्या नवीन लोकांना काय माहिती थंबनेल काय आहे, नवीन लोकांना काय माहिती टायटल काय आहे, डिस्क्रिप्शन काय आहे. कारण असे 2-2, 4-4 सबस्क्रायबर आम्ही जोडणार, 1000 सबस्क्रायबर कधी होणार त्याचा पत्ता नाही, आणि 4000 घंटे वॉच टाइम कधी होणार. तिथं 1-1 घंटा महत्वाचा आहे. 1-1 घंटा मिळणं मुश्किल आहे. सारखं बघतो किती घंटे झाले, कुणी पाहिलंय का, आपला व्हिडिओ पाहिलंय का, सगळ्यांचंच होतं ना. आपण व्हिडिओ करून टाकतो, तर मग आपलं लक्ष राहतं ना की आपले चॅनल पाहिले का. आधी तर मी काय करायचे, मी माझे व्हिडिओ टाकले की मीच यूट्यूबला बघत बसायचे. माझे व्हिडिओ म्हणजे पाहिलाय, आता कसं आहे कुणाला जो सेंड करायचं मी लगेच शेअर करत होते. बाबा मी मेकअपचं टाकलंय, शेअर करायचे. असं यूट्यूबच्या ह्याने नव्हते करत की बाबा पण टाकलंय तर शेअर करायचे. मला नव्हतं माहिती की शेअर केल्यावर आपले यूट्यूबला प्रॉब्लेम येतो, किंवा आपलेच व्हिडिओ आपण पाहिले तर प्रॉब्लेम येतो, हे माहिती नव्हतं. ज्यावेळेस माहिती झालं ना त्यावेळेस मी तर म्हणलं होतं यूट्यूबच सोडून टाकायचेच नाही व्हिडिओ, टाकले तसेच टाकायचे. पण नंतर मग आहे ना काय झालं, 1-2 वेळेस असं झालं की बाय चान्स मी लोकांचे व्हिडिओ पाहिले, जे माझ्याकडं मेकअपला वगैरे आले होते त्यांचे पण पाहिले मी व्हिडिओ, आणि त्यांचे पण कॉमेडी चॅनल्स वगैरे होते त्यांचे पाहिले. तर म्हणलं ठीक आहे, आपण एखादा दुसरा व्हिडिओ टाकून बघू. आम्ही सहज एक चालतं एक कॉमेडी व्हिडिओ केला आणि टाकला, तर तो आमचा पहिलाच व्हिडिओ जास्त पळाला. तर बापरे म्हणलं, हे असा व्हिडिओ आपला पळू शकतो, ठीक आहे ना. आपण मग आम्ही दुसऱ्या दिवशी केला, तिसऱ्या दिवशी केला. नंतर कळालं की बाबा हे जर चालू करायचं असेल तर त्याच्यामध्ये रोजच व्हिडिओ टाकावा लागतो. अरे बापरे, मग आता ते एक टेन्शन, आता रोज काय करावं व्हिडिओ. कारण आमच्या घरात ते कोणाला कॅमेऱ्याचं पण वेळ नाही, शूटचं पण वेळ नाही. वेळ येतं फक्त मलाच. घरात माहिती नाही, एकालाच वेळ असलं बाकीचे सगळे काय म्हणतात पागल, हे
आता तर रोजच व्हिडिओ टाकायचं म्हणल्यावर तर सगळे काय म्हणणार, सगळे आता तेच म्हणायला लागले की तू युट्यूबच्या मागे पागल झाली. ठीक आहे, मी आता ठरवलंय की मला युट्यूबवर काम करायचं. मी आतापर्यंत काय ब्युटिशियन म्हणून किंवा बरेचसे असे मला ज्या गोष्टींची आवड होती ते मी परफेक्टली केलेत. आता युट्यूबवर म्हणूनच काम करायचं असेल आणि माझी जर सुरुवात असेल तर मला 4000 घंट्यापर्यंत उडी मारायची आहे. मग त्याच्यासाठी मला तर काम करावं लागेल ना असं वाटलं होतं. आणि तोपर्यंत तर मग घरात काय रोज भांडणंच म्हणा ना, भांडणं व्हायला लागलं तर माझा कॅमेरा कोण पकडणार, मला सांगणार कोण की आपण हा विषय करणार, मला कोण सांगणार, कोणीच नाही. जे ते आपापल्या कामात बिझी. मला तर करायचं, मी तर म्हणलं मी मॉनिटाईज करून दाखवणार चॅनल. मी आता जर ठरवलंय मला मॉनिटाईज करायचं आहे, प्रत्येकाच्या मागे लागा, चला ना आपण हे करू ते करू, कोणीच इंटरेस्ट घेत नाही. मग काय वाटतं आपल्याला, चला बाबा फ्रेंड ग्रुप आहे ना आपल्या यूट्यूबमुळं, जर आपला फ्रेंड ग्रुप पण जॉईंट होत असेल किंवा खूप जणांना ॲक्टिंगची आवड असते तर आपण, मी तर म्हणते मी ज्यांना ॲक्टिंगची आवड आहे ना त्यांना मी माझ्या यूट्यूबमधून ग्रुप बनवून आम्ही मस्तपैकी एक क्रिएटिव्हिटी सादर करूया. कारण आहे तर आवड आहे. आणि ॲक्टिंग किंवा कॅमेरा असं चीज आहे ना, बळच नाही कुणाला सांगतायत की बाबा चला ना करा ना. मग जे नवीन यूट्यूबर आहे त्यांना माहिती आहे की किती प्रॉब्लेम येतात. जे मला प्रॉब्लेम आले ते सगळ्यांनाच येतात. पण मी ठरवलं की आपण रोज व्हिडिओ काही टाकायचा म्हणजे टाकायचा. कारण मी काही न करता माझे 3000पर्यंत ऑस्टम गेलेला होता, जे नुसते पार्लरची टाकत होते. नंतर कळालं, ज्यावेळेस मला परत कळालं ना, तोपर्यंत मी 500पर्यंत आले होते. 500 वॉच टाईम, 400 वॉच टाईम असं झालं होतं. नंतर मला परत म्हणलं बापरे आपलं 4000 परत कधी होणार. तर अक्षरशः म्हणलं ट्राय करायला काय हरकत आहे. मग असं करत करत मग मी व्हिडिओ बनवायला लागले, टाकायला लागले. पण ते मग असं वाटायचं बाई, आणि कसं आहे डब गायला आलेलं चॅनल होतं, टाकतच नव्हते. त्याच्यामुळे ते परत पळवायचं त्याला म्हणजे ते अवघड होतं. मग असं व्हिडिओ टाकले की पाहिजे की झालंय का, कुणी पाहिलंय का असं 2-4 जणांनी पाहिलं तरी समाधान वाटायचं, बाबा ह्यांनी पाहिलंय चॅनल, त्यांनी पाहिलंय. तर आपण करतोच ना तसं की आपले व्हिडिओ किती पळाले हे पाहतोच ना. तर नंतर मला कळालं की आपलंच चॅनल आपण यूट्यूबने नाही पाहायचं. मग त्याच्यासाठी काय काय असतं, YT स्टुडिओ असतो. मग त्याच्यानंतर मग मी स्वतःला, जर मला ते यूट्यूब चॅनल चालवायचं आहे, मग मी स्वतः शिकत गेले की काय एडिटिंग काय आहे, शूट काय आहे. शूटिंग तर माहीत होतं पण एडिटिंग कसं करायचं किंवा मग थंबनेल कसं करायचं, परत आपलेच व्हिडिओ आपण पाहिल्याने काय होतं, हे सगळं ज्यावेळेस मी मग रोजच्या अनुभवातून शिकत गेले असं म्हणा. कारण अजूनही मी ते थोडंसं नॉलेज घेतेच आहे त्याचं. तर रोज व्हिडिओ बनवून तो अनुभव मी घेतला की बापरे असं केलं की असं होतं आपल्या यूट्यूब चॅनलला, असं केलं की. कारण यूट्यूब चॅनल नुसतं बनवणं आणि चालवणं नाही. यूट्यूब चॅनल म्हणजे हे जगात चालणारं एक महत्त्वाचा उद्योग आहे असं समजलं तरी चालेल. त्या उद्योगात जर आपल्याला पडायचं तर त्याच्यापेक्षा थोडं नॉलेज आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये पण कसं आहे, ते सगळं शिक्षणच आहे ना, 1ली पासून 10वीपर्यंत. 1ली, 2री, 3री, 4थी असंच वाटायला लागलं मला. तर आता मी म्हणलं मी तर आत्ता 1लीलाच आहे ह्याच्यामध्ये, जर यूट्यूबच्या ह्याच्यात म्हणलं पुढं असं 1ली 2री करत मी कॉलेजला कधी होणार. आणि ग्रॅज्युएशन तर ह्याच्यातलं माझं शक्यच नाही. कारण ह्याच्यातलं काही येतच नाही. तर पुढं जायचा संबंध काय, याच्यातलं थोडं तर काही यूट्यूबचं माहीत असेल तर पुढे जाईल. आणि फक्त करायचंय 4000 तास आणि करायचे तेवढे तास, तर ठीक आहे म्हणलं, हरकत नाही. ते वेड्यासारखं की ट्राय करून बघू. ट्राय करून बघता काय झालं माहिती आहे का, झाले ना माझे 1000 सबस्क्रायबर कसे झाले त्याचा तर मी एक नवीन व्हिडिओ बनवल की 1000 सबस्क्रायबर कसे केले ना, ह्याचा पण आमचा खूप इंटरेस्टिंग विषय आहे सगळा पूर्ण. आणि 4000 घंटे कसे झाले ह्याचा पण इंटरेस्टिंग विषय आहे. पण कसे काय नाही आमचे 4000 घंटे कंप्लीट झाले त्या दिवशी तर मला तसं रात्रभर वाटायचं. माझं आहे ना ते 360 दिवसाचं आहे ना, मागं ते डिलीट होतं ना 360 दिवसाचे आपले वॉच टाईम जे आहे. तर बापरे उद्या नाही झालं तर माझं परत वॉच टाईम कट होणार, उद्या नाही झालं तर परत वॉच टाईम कट होणार. कारण 4000 घंट्याच्या असे किनाऱ्यापर्यंत पोहोचले होते. किनाऱ्यापर्यंत पोहोचून जर परत मागं आलं पुढं नाही चाललं तर काय. आणि रात्री मग असं झालं की एक दिवस रात्री की 4000पर्यंत घंट्या काहीतरी 3700 घंटे वगैरे काय आले. आणि अचानक एका रात्रीतून 4000 घंटे माझे पार झाले.
सकाळी तुम्हाला असं आनंद वाटत होता की माझे 4000 घंटे पूर्ण झाले आणि आता माझं चॅनल मॉनिटाईज झालं. ॲक्च्युली 1000 सबस्क्रायबर तर होऊन गेलेले होते, फक्त राहिले होते काय 4000 घंटे. आणि जे शॉर्ट्स आहे 10 मिलियन ते तर मी डोक्यात पण नव्हतं घेतलं कधी, कारण मला लॉंग व्हिडिओनीच मॉनिटाईज करायचं होतं त्याच्यामुळे. आणि ते झालं पण. ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यावेळेस मला एवढा आनंद झाला. म्हणूनच माझं जर चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं तर नवीन सगळ्या यूट्यूबरचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. मॉनिटाईज झाल्यावर पण आपण काय करायचं काय नाही करायचं, रोज व्हिडिओ टाकत जायचे, कारण आपले वॉच टाईम असेच जर वाढत गेले तर आपण पहिलीपासून तर 2री 3री 4थीपर्यंत असं थोडं पुढं ढकललं जाऊ ना. आणि मला खूप आनंद झाला की माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने माझे व्हिडिओ जे पाहतात त्यांना मी खूप धन्यवाद करते. माझे व्हिडिओ ज्यांना आवडतात त्यांनाही धन्यवाद करते. नाही आवडले तरी सांगा, आवडले तरी सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि असेच माझे चॅनल पहा. आणि अजून काय सांगू, चॅनल्स पहा, मला सपोर्ट करा, कारण कसं आहे अजून थोडं यूट्यूबमध्ये पुढे जायचं असं विचार आहे. कारण इथपर्यंत आले ना, काहीच माहिती नसताना इथपर्यंत आले, मॉनिटाईज झाले चॅनल, मी प्रॉपर यूट्यूबर झाले. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानते. आणि यूट्यूबरच होणं नाही तर ह्याच्यामध्ये मला पुढं खूप जायचं आहे. आणि त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची, प्रेमाची खूप गरज आहे. तर तुमच्या ह्या संगीताताईला अजिबात विसरू नका. आणि रोज व्हिडिओ पाहत जा संगीताताईचे. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्याही गावातून असले तरी करा, कारण कसं आहे माहिती आहे का, हे प्रत्येक इंडियातले सगळे गाव हे आपलेच आहेत. तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांना. आणि माझं चॅनल मॉनिटाईज तुमच्यामुळे झालेलं आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. थँक्यू. आणि प्रत्येकाने आपले एक तरी यूट्यूब चॅनल चालू करा.